काय बंद झाले ना, आता कोण देईन वाळू? मी दिलेलं आहे. काय दिला? तुम्ही कधी दिले कागद आपण? मी त्यांना कधी टाकले ते पाहतो. मला ते नाही सांगायचं. मी किती दिवसापासून संपर्कात तुझ्या? 15 दिवसापासून रोज फोन करणार तुला. मी दिलं ना माझ्या. कोणाला दिलाय? चल तहसीलदार साहेब. गंगापूर तालुक्यातील तब्बल 2000 घरकुल लाभार्थी शासनाच्या मोफत वाळू योजनेपासून वंचित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रति लाभार्थी 5 ब्रास वाळू देण्याचे शासनाचे धोरण असताना तहसील प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांची घरे रखडल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तहसील कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पंचायत समितीने लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयाकडे पाठवूनही कारवाई झाली का नाही असा थेट प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. यावेळी प्रशासनाने लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले आहे. आता हजारो घरकुल लाभार्थ्यांना प्रत्यक्षात वाळू कधी मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. पंचायत समितीला उंचनकर कधी दिले कागदपत्र आपण? काय काय किती दिवस कागदपत्र जोड? आता वेबसाईट बंद झाली ना, आता कोण देईन वाळू? मी दिलेलं आहे. काय दिला? तुम्ही कधी दिले कागद आपण? मी त्यांना कधी टाकले ते पाहतो. मला ते नाही सांगायचं. मी किती दिवसापासून संपर्कात तुझ्या? 15 दिवसापासून रोज फोन करणार तुला. मी दिलं ना माझ्या. कोणाला दिलाय? चल तहसीलदार साहेब. चला लोकांचे छळ घेऊन आले तिकडे वाळू घेऊन झाले लोकांचं. 15 दिवसापासून 2-6 महिने झाले. 2000 लोकांची यादी दिली आहे, सगळे आधार कार्ड सोबत. कुठे गेल सर? चला मजाक समजून आले का तुम्ही लोकांना? 2000 लोकांना वाळू नाही तुमच्यामुळे. हे काम आहे ते काम आहे. आम्ही काय आमचे घरचे काम सांगतो तुला. येऊ मध्ये सगळ्याला काय काम बाकी आहे? काय काम करू लागले इथं तुम्ही? लोकांचे विषय राहिले बाजूला, दुसरे कोणतं? या सगळे यामध्ये आतमध्ये या सगळे बाहेरचे लोक यामध्ये. आता चार्ज कोणाकडे? आता काय प्रॉब्लेम काय आता? तुम्ही पाहत ना मग हे काम कोण करतं इथं? कोण पाहतं? तहसीलदार साहेब स्वतः पाहता का? बोला ना इम्रानला इथं. इम्रान कोण आहे? इम्रान कोण आहे? शासकीय नाही. बोला झाला इथं 1 मिनिट. टेबल तो शासकीय नाही. साहेब सस्पेंड करायला. अच्छा याला सस्पेंड करायला सस्पेंड करायला. फोन नाही घेत. इम्रानचा काय संबंध? सभापती आले नाहीत. फोन नाही घेतो. हे फोन घेत नाही. इम्रान कोण? इम्रान गव्हर्नमेंट सर्वंट आहे का? इम्रान कोण आहे? तुमचा माणूस आहे का? तहसीलचा सरकारी माणूस आहे तो? ऑपरेटर सरकारी का? त्याला सस्पेंड करा साहेब जागेवर. या टायमाला सस्पेंड करायला. आणि आता एक जण मध्ये आला, आम्ही उचलू वाळू. आता आम्ही देऊ लोकायला. तुमच्या इथं लोक फुकाट घेऊन चालले वाळू. लोकांना घरकुल आल्याला वाळू देणे तुम्ही. आता आम्ही ठरवू सर. नाही अजिबात नाही ऐकत तुमचं पण. एक मिनिट माझं ऐका सर पहिले. सर एकच मिनिट. काय माहिती नाही सर, मी स्वतः 15 दिवसापासून रोज संपर्कात आहे.
स्वतः मी सकाळ संध्याकाळ दुपार 3 चक्कर मारतो, फोन करतो, विचारा त्यांना. आता आम्ही ठरवू, आम्ही 4 लोकेशन, आम्ही वाळू वाटू लोकायला. एक 6 ब्रास, एकही तलाठी मंडळ अधिकारी तुमचा मध्ये आला ना, तुम्ही लोकांशी गाडी तुमची. आता सांगतो तुम्हाला, एवढं सगळं शासनाने नियम दिलाय, शासनाने जे काढले, आदेश दिले. काय केराची नोकरी दाखायची त्याला? 4 महिने झाले, 4 महिने 2000 लोक यादी दिली यांच्याकडे. काय करू 4 महिने होऊन ऑनलाईनची तारीख संपून गेली सर. आता एक काम करा, नाही बंद करा तुमचा. काय 2 मिनिटं आपले किती 2000 लोक आहे ना, 500 लोकांचे करायचं. ज्या स्पॉटवरून जवळ ग्रामपंचायत आहे 500 करा. आम्ही दोघं तिथं स्वतः लोकांना वाळू येतो. तुमचा या एक अधिकारी दाखवतो तुम्हाला काय. तुम्हाला वाळू माफियाला वाळू द्यायला रेडी आहे आणि लोकांना घरकुलला वाळू द्यायला वाळू नाही का? आम्हाला सांगा ते नेवरगाव वळ चालू आहे आता. तुम्ही सांगता ते आम्हाला पॉईंट देत नाही नेवरगावला, गोदावरीला. अरे तू नसतं तुझं काम केलं का तू? तुला किती 6 महिने झाले ना 2000 लोकांची यादी देऊन. तुझं काम कर ना. तुला तिथं जायला सांगितलं का मी? फोनवर करून सांगतो, याला पाठवलं, त्याला पाठवलं, तलाठ्याला पाठवलं, मंडळ अधिकाऱ्याला पाठवलं. आता वाळूचे काय चालू नाही का? 2 वाळू माफिया वाळू घेऊन चालले आणि घरकुल लाभार्थ्याला वाळू नाही. इथं 6 महिने असे घुमून राहिले तुम्ही. साहेब आम्ही 4 ठिकाणी वाळू उचलणार. आम्हाला जिथून वाचत तिथं तुमचा एकही अधिकारी कर्मचारी तिथं फडकला नाही पाहिजे. सगळा हिशोब देऊ आम्ही तुम्हाला पंचायत समिती मार्फत. कोणाला किती वाळू दिली, काय दिली, त्याच्यात 1 ट्रॅक्टर इकडे दिलं करणार नाही. पण तुमचा मंडळ अधिकारी द्यायला तर आमच्याशी गाठ आहे लोकांशी. एवढं ध्यान ठेवा. चला. नाही नाही, आम्हाला काही चर्चा करायची नाही. तुम्ही 4 ठिकाणी ठेवून द्या, ठिकाणं ठरवून द्या. आम्ही ठेवू पंचायत समिती ओळखतो. ऑफलाईन पण झाला. तुमचा पासची गरज नाही, आम्हाला काही संबंध नाही. तुमचा एक माणूस द्या त्याला द्या. जेवढी आमची यादी आहे तेवढ्याच लोकांना आम्ही देऊ. 1 रुपयाचं तुम्हाला इकडे तिकडे होऊन जाणार. पण सर ही एकदम लाजीवानी गोष्ट बरं का, प्रचंड लाजीवानी गोष्ट आहे. प्रचंड 15 दिवसापासून मी स्वतः फॉलोअप घेतो. तुला माझं माहित नाही का काय आहे? मग बुरखात काढतो का आम्हाला? आता साहेब तुम्ही बोला, तुम्ही ठरवा. आम्हाला 4 ठिकाणं तुम्ही सांगायचं बघा. सनव, चिंचखेडा, देवरगाव, रामगाव, अंमळनेर आणि काटेपिंपळगाव. पहिले 2 ठिकाण आहे. आम्ही आमचे माणसं उभा करू, तुमच्या तलाठी उभा करा. आमच्याकडे यादी, त्या यादीप्रमाणे आम्ही सगळी वाळू देऊ. काय परवानगी 5-20 लोकांना सर्व्हिस द्यायचा पत्ता नाही, काय नाही. आम्हाला